मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मंडे आहे आणि आता संध्याकाळचे 6:15 वाजता मी व्लॉगला सुरुवात करते। त्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्लॉग अगदी स्पेशल असणार आहे, कारण बऱ्याच जणांना रिक्वेस्ट आली होती की ताई या घराची होम टूर दे, त्यानंतर किचन टूर दे। तर म्हटलं की होऊन जाऊ दे हा व्लॉग, कारण आत्ता मला या घरामध्ये येऊन ऑलमोस्ट वर्ष होऊन गेलेलं आहे, पण मी होम टूर अशी प्रॉपर दिलीच नाहीये। कारण सांगू का, व्लॉगमध्ये ना बराचशा घराचा भाग दिसतच असतो, शिवाय ज्यावेळी या घरामध्ये राहायला आली ना त्यावेळी मी असं थोडंसं शेअर केलंच होतं, त्याच्यामुळे मी वेगळा असा व्लॉग केला नव्हता। पण आता बऱ्याचदा रिक्वेस्ट आली आहे तर म्हटलं चल करूया। आणि आता घरामध्ये मी आणि आर्विकच आहे। आर्विकला तर वॅकेशन आहे आणि मंदार 4 दिवसासाठी साईटवर गेलेले आहेत, तर जर शक्य झालं तर ते रात्री येतात, नाहीतर मग तिथेच थांबणार आहेत। तर आजपासून 4 दिवस आता ते साईटवर असणार आहेत। तर आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करायची आहे, ती म्हणजे आता लवकरच मी जाणार आहे भारतात, येत्या 10 जुलैला। तर आर्विक आणि मी पहिल्यांदा जाणार आणि मंदार आहे ना ऑगस्टमध्ये येणार आहेत। तर तुम्हाला माहितीच आहे, गेल्या 6 महिन्यापूर्वीच मी आता भारतात जाऊन आलेली आहे, पण आता पुन्हा जाण्यामागचं कारण आहे कारण इथे खूप जास्त तर एक्स्ट्रीम हॉट आहे, बाहेर जाणं तर डिफिकल्ट होतंच। आणि आत्ता नाही गेलो तर डिरेक्टली नेक्स्ट इयर जाणं होणार। मध्ये डिसेंबरमध्ये काही 15 दिवसाची इथे सुट्टी असते आणि काही पर्सनल रिझनसुद्धा आहेत, काही कामं आहेत महत्त्वाची, तर ते सर्व करायचं आहे। त्यामुळे आता भारतात जायची तयारी सुरू झालेली आहे। तर मग चला, तुम्हाला ना मी आमची बिल्डिंग मी कधीतरी दाखवेनच, पण आमचा पॅसेज कसा आहे आतमध्ये, बिल्डिंगच्या आतमधली लॉबी कशी आहे, फ्लोअरवरती किती घरं आहेत ते सर्व दाखव। तर आता मी आमच्या फ्लोअरच्या लॉबीमध्ये आहे, इथे आर्विक सायकल चालवतोय आणि तुम्हाला दाखवते की आमच्या बिल्डिंगची लॉबी कशी आहे। बिल्डिंग ना खालून तर बऱ्याचदा तुम्ही पाहिली असेल मी येता जाताना, तर मग लॉबीपासून सुरुवात करते। तर एका फ्लोअरला किती रूम आहेत आणि काय काय आहे ते सर्व दाखवते। तर एका फ्लोअरला 2 लिफ्ट आहेत, या लिफ्टच्या अगदी समोर इथे कितव्या फ्लोअरला आपण येतोय ते लिहिलेलं आहे। इथे हा फायर अलार्म आहे वरती आणि इथे, आणि तुम्हाला दाखवते इथून ह्या स्टेअरकेस आहेत, प्रेस टू एक्झिट। इथून इलेक्ट्रिकल रूम आहे, इथे हे टेलिफोन रूम आहे, इथे पुन्हा स्टेअरकेस आहेत, समोरासमोर 2 घरं आहेत। ही गार्बेज रूम आहे, तर गार्बेज रूमसुद्धा दाखवते। इथे ना पेडल आहे, त्याने प्रेस केलं की हे ओपन होतं आणि इथून तुमचा जो काय कचरा असेल ना तो टाकायचा। तर अशी ही गार्बेज रूम आहे। इथे प्लान केलेला आहे, एस्केप अँड रेस्क्यू प्लान दिलेला आहे फ्लोअरला। आणि इथे हे माझं घर आहे, तर ह्याच्या अपोजिट इथे 2 घरं आहेत, शिवाय माझ्या शेजारी आहे। इथे फायर होस रील आहे, फायर एक्सटिंग्विशर आहे, हे सर्व वॉटर मीटर्स आहेत। आणि तुम्ही बघू शकता ही एवढी मोठी लॉबी आहे, इथून इथपर्यंत। या एवढ्या मोठ्या फ्लोअरला फक्त 5 घरं आहेत आणि प्रत्येक फ्लोअरला इलेक्ट्रिकल रूम, गार्बेज रूम, 2 स्टेअरकेस असं आहे। आणि हे आहे आता आमचं घर। तर इथे या तुम्हाला पाण्याच्या बॉटल्स नेहमी दिसतील। तुम्हाला माहितीच आहे की UAEमध्ये प्यायचं पाणी विकत घ्यावं लागतं, त्याच्या आपण रिकाम्या बॉटल्स असतात ना त्या ठेवून कुपन देऊन त्यावरती नवीन बॉटल मिळते। तर इथे एक असं कार्पेट लावलेलं आहे। ऑफकोर्स आपण भारतीय आहोत म्हटल्यावरती आपल्या दाराला तोरण तर असलंच पाहिजे। हे मी माझ्या लग्नामध्ये रुखवतला ठेवलेलं हे तोरण आहे, जे मी इथे लावायला आणलेलं आहे। इथे एक मी कॉमन असं कार्पेट ठेवते एंट्रन्ससाठी आणि वॉशरूमच्या बाहेर। तर राईट साईडला एंट्री केल्यानंतर वॉशरूम आहे, तो मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवेन। आणि इथे हा शू रॅक ठेवलेला आहे। तर घरातले सर्व इतर फर्निचर तुम्हाला ब्राऊन कलरचं दिसेल, पण हे वेगळं दिसेल, कारण शू रॅक आम्ही नंतर घेतलेला आहे पॅसेजच्या लेंथनुसार, मध्येच अडचण होऊ नयेमुळे। त्यावरती मी एक छान असं आर्टिफिशियल फ्लावर्सचं फ्लावर वास ठेवलेला आहे आणि इथे छोटे छोटेसे एलिफंट आणि पिकॉक ठेवलेलं आहे। खूप जास्त मी काय ठेवत नाही। इथे मी असं होम स्वीट होम असं हँगिंग लावलेलं आहे, काही बटरफ्लाईज लावलेले आहेत। इथे असा आर्विकचा टेडी ठेवलेला आहे। हा इथे इंटरकॉम आहे। घराच्या लेफ्ट साईडला, राईट साईडला तर तुम्ही पाहिलंच वॉशरूम आहे, आणि लेफ्ट साईडला एक वॉर्डरोब मिळालेला आहे विथ मिरर, आणि वरती स्टोरेज आहे। प्लस या कबर्डमध्ये ना मंदार त्यांचे कपडे ठेवतात, कारण सकाळी ऑफिसला जायची जी तयारी असते, म्हणजे बेडरूममध्ये आर्विक झोपलेला असताना त्याला डिस्टर्ब नको, त्याच्यामुळे हे कबर्ड। शिवाय आतमध्ये बरंचसं स्टोरेजसुद्धा आहे। हा इथे इलेक्ट्रिकल बोर्ड आहे। असं घरातले जे सर्व स्विच आहेत ते सर्व इथे आहेत, आणि प्लस बरेच आहेत, त्यामुळे इथे मेन्शनसुद्धा केलेलं आहे। मुलांनी सहसा हात लावू नये म्हणून सर्व कव्हर आहे। तर असा हा एंट्रन्स आहे।
एंट्री करताना घर हे असं दिसतं. तर इथे ना मी काही बटरफ्लाईज होते ते लावलेले आहेत आणि शिवाय ही आर्टिफिशियल अशी एक वेल सोडलेली आहे, म्हणजे दिसायला ना छान वाटतं एंट्रीला. आणि घरात एंट्री केल्या केल्या समोर हा लिव्हिंग रूम आहे, राईट साईडला बेडरूम आहे आणि या बाजूला किचन आहे. आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लिव्हिंग रूम दाखवते. तर या घरातलं जेवढं पण सर्व फर्निचर आहे ते सर्व दुबईला असतानाच आम्ही बनवून घेतलेलं आहे. जे माझे आधीपासून व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहितीच असेल की दुबईला असताना आम्ही 2 घर चेंज केले होते. पहिला आम्ही फर्निश फ्लॅट घेतला होता, पण काही कारणामुळे आम्ही मग तो सोडला आणि मग सेकंड जेव्हा रूम घेतलं ना त्यावेळी आम्ही आमच्या घरचं सर्व फर्निचर हे दुबईच्या करामा, जिथे सर्व फर्निचर शॉप्स आहेत, तिथून ऑर्डर देऊन आम्हाला पाहिजे तसं बनवून घेतलं. त्याच्यामुळे तो खूप चांगलं मजबूत झालेला आहे. तर ते सर्व फर्निचर आणि हा सोफा जो आहे ना तो आम्ही तिथूनच आणलेला आहे, आमच्या दुबईच्या घरातूनच. तर तुम्हाला दाखवते आता मी इन डिटेल सर्व. तर लिव्हिंग रूम हे असं आहे. तर इथे हा संपूर्ण सोफा ठेवलेला आहे, आर्विकची स्कूल बॅग आहे तिकडे आणि हा छोटासा कॉफी टेबल आहे. आणि इथे मी आर्विकचा ना सर्व टॉयज ठेवते. तर हा त्याचा बास्केट आहे टॉयजचा. तर त्याचं इथे पियानो, आणखी काही जे गेम्स आहेत ना ते इथे सर्व मागे ठेवलेले आहेत. आणि जे तो सतत खेळत असतो, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंगचा गेम, त्याच्या काय सर्व कार्स, हे थ्रोईंग गेम वगैरे असं सर्व ठेवलेलं आहे. घरामध्ये हा स्नेक प्लांट आहे, बांबूचं झाड आहे. तर हे दोन्ही ओरिजिनल झाडं आहेत. तुम्ही ह्या आधी खूपदा ब्लॉगमध्ये पाहिलंच आहे. बऱ्याच जणांनी मला कमेंटद्वारे ते सांगितलं आहे की घर खूप छान आहे. तर हे जी विंडो आहे संपूर्ण ही ग्लासची आहे, शिवाय ती कर्व शेपमध्ये आहे. त्याच्यामुळे बसल्या जागेवरून बाहेरचा सर्व व्ह्यू दिसतो. तर समोरच घराच्या अगदी पार्क आहे, इकडे मॉस्क आहे आणि त्या बाजूला इथून स्ट्रेट कॉर्निश आहे, म्हणजेच बीच आहे. सो तो सुद्धा व्ह्यू इथे तुम्ही जर रिलॅक्स पाय मोकळे सोडून बसलात ना तर संपूर्ण दिसतो. सो घरातला दिवस हा खूप रिलॅक्स वाटतो. बऱ्याच वेळा आपण सर्व कामावरून बसलो ना की खूप छान वाटतं, कारण की बाहेरून सर्व दिसणारा व्ह्यू. या ज्या क्लासेस असतात ना या दर 6 महिन्यातून एकदा बाहेरून संपूर्ण क्लीन होतात. तर आता करण्याची वेळ आलेली आहे. ऑलरेडी 6 महिने होऊन गेलेले आहेत. असा छोटासा गल्ला आहे आणि इथे सुद्धा ना मी असं एक शेल्फ लावलेला आहे, त्यावर पापा मलायन आहे की ज्यावेळी मंदार आणि मी सिंगापूर, थायलंड वगैरे फिरायला गेलो होतो ना त्यावेळी तिथून आणलेलं हे पापा मलायन आहे. तिथूनच आणलेलं हे छोटंसं असं प्लांट आहे आर्टिफिशियल. तर इथे या बाजूला टीव्ही आहे आणि आर्विकच्या बोर्डानाला लावलेले जे काही काइट्स होते डेकोरेशनचे ते सुद्धा अजून आहेत. आणि इथे हा जो शेल्फ आहे ना, आम्ही टीव्ही कॅबिनेट न घेता हा शेल्फ आमच्या दुबईच्या घरामध्ये सुद्धा होता. सो आम्ही तोच इथे आणला आणि त्यावरती मग हे जे काही बरेचसे सॉकेट होते ना ते दिसतात म्हणून मी काय केलं माहितीये, असं एक हे घेतलं स्टोरेज आणि त्यामध्ये सर्व इन्सर्ट केलेलं आहे. आणि इथल्याप्रमाणे सर्व हे बॉक्सेस खूप होऊन जातात. आपल्याकडे त्यापेक्षा थोडं ॲडव्हान्स मला वाटतं. इथे सुद्धा खाली आहे ना बरेचसे जुने जे काही बॉक्सेस होते ना ते सर्व तसेच आहेत, ते काय आपण काढू नाही शकत. पण मी काय केलं माहिती आहे, व्यवस्थित दिसावं म्हणून सर्व टेपने आहेत ना, सर्व वायर्स आहेत ना या व्यवस्थित अरेंज केलेल्या आहेत, त्यामुळे त्या दिसायला ना व्यवस्थित वाटतात. त्यानंतर इथे हा एक साईड टेबल आहे. तर इथे एक साईड टेबल ठेवण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतेच. आणि इथे ही एक फ्रेम लावलेली आहे मी, छान आहे ही फ्रेम. ह्याला असं स्टोन वर्क आहे, तर ज्यावेळी घेताना मला आवडली होती. इथे एक आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे मी. आणि साईड टेबल, तर या साईड टेबलमध्ये आर्विकचे सर्व बुक्स ठेवलेले आहेत, रेग्युलर त्याला जे स्टडीसाठी लागतात ते सर्व दोन्ही त्याचे ठेवलेले आहेत. तर तुम्हाला सांगितलंच की घरात एंट्री केल्या केल्या बरोबर समोर लिव्हिंग रूम, लेफ्ट साईडला किचन आणि राईट साईडला बेडरूम आहे. तर मग चला आता बेडरूमची टूर तुम्हाला देते. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आम्ही दुबईलाच करामामधून सर्व फर्निचर घराचं बनवून घेतलं होतं, त्यामुळे ते अगदी मजबूत झालेलं आहे आणि खूप हेवी आहे, म्हणजे सरकवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. तर हे बनवून घेताना मी कसं बनवून घेतलं, त्याला मी फ्रंटला असे 2 आहेत ना ड्रॉवर्स दिलेले आहेत जे खूप मोठे आणि डेप्थ आहे. त्यामुळे एकामध्ये आपला जो काही बिछाना असतो, म्हणजे जे काही ब्लँकेट्स वगैरे असतं ते सर्व राहतं. आणि एकामध्ये मी स्टोरेज केलेलं आहे, रांगोळीचं सामान, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, तर ते सर्व स्टोरेज केलेलं आहे. तर जे हाफ आहे ना ते फ्रंटचे डोअर आहेत आणि हाफ आहेत ना ते मोकळे आहेत असे कंपार्टमेंट. तर त्यामध्ये आता या ज्या समोर ठेवलेल्या सर्व बॅग्स आहेत ना आमच्या ट्रॅव्हलिंगच्या त्या असतात. पॅकिंगला सुरू करायचं आहे कारण भारतात जायचं आहे, त्यामुळे ते आता बाहेर तुम्हाला दिसत आहेत, नाही तर त्या सर्व इथल्या मागच्या दोन्ही स्टोरेजमध्ये दिसतील. तर हा असा बेड आहे, हा किंग साईज आहे, पण आम्ही स्पेशली त्यापेक्षा थोडा मोठा बनवून घेतला तिघांसाठी कम्फर्टेबल.
तर बेडसोबतच आम्ही हा ड्रेसिंग टेबलसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि तो सुद्धा खूप छान अगदी हेवी आहे, म्हणजे सरकवताना डिफिकल्ट होऊन जातं. तर इथे हा असा मिरर. त्यानंतर हा ड्रेसिंग टेबल बनवण्यामागचं इंटेन्शन 2 होतं की जेव्हा पण वर्क फ्रॉम होम असेल, स्टडी असेल, तर त्यावेळी इथे बसून कोणीही स्टडी करू शकतो एक चेअर घेऊन. त्यामुळे तो मोठा बनवला. इथे ज्या दररोज लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत. इथे ही दुबई फ्रेमवरून आम्हा तिघांची बनवून घेतलेली फ्रेम आहे. आणि ह्याच्यामध्ये काय स्टोरेज आहे तर पहिल्या ड्रॉवरमध्ये सर्व माझ्या वस्तू आहेत, ज्या आता नीट अशा एवढ्या अरेंज केलेल्या नाही आहेत. आणि खालच्या स्टोरेजमध्ये लॅपटॉप, टॅब वगैरे असं सर्व आम्ही ठेवतो, त्याच्या रिलेटेड सर्व इलेक्ट्रॉनिक, कॅल्सी वगैरे ते सर्व. इथे हे असं 3 मी डेकोरेटिव्ह पीस लावलेले आहेत. तर मला फार आवडले होते, मी दुबईलाच असताना हे घेतले होते. हे जे कर्टन आहेत ते सुद्धा दुबईच्याच घराचे आहेत, कारण तिथले विंडोज सुद्धा मोठ्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता की इथून सुद्धा बेडरूमला मस्त असा व्ह्यू आहे. तर एक साईड टेबल, 2 साईड टेबल आम्ही या बेडसोबत बनवून घेतले. त्यातला एक साईड टेबल हा बाजूला आहे. जे पण काही इसेन्शियल असतात, आपल्याला झोपताना लागतात, ते सर्व आम्ही इथे ठेवलेले आहेत या साईड टेबलमध्ये. आणि मग दुसरा साईड टेबल बाहेर ठेवण्यामागचं कारण हेच की हे संपूर्ण फिक्स होऊन गेलं आहे, सो त्याच्यासाठी जागा नव्हती. सो तो मी बाहेर ठेवून आहे ना आर्विकसाठी हे केलेलं आहे स्टडी टेबल. इथे या एंट्रन्सला एका बाजूला आर्विकचं डार्ट लावलेला आहे. तो इथे आहे ना म्हणजे फोकस क्लिअर होण्यासाठी म्हणून आम्ही त्याच्यासाठी डार्ट घेतलेला आहे. इथे काही लहानपणीचे आर्विकचे फोटोज आहेत, जी अशी उभी असते ही फ्रेम, पण तिला मी असं आडवं अरेंज केलेलं आहे. तर हा आर्विकच्या बारशाचा फोटो आहे. त्याला मी असं श्रीकृष्ण केलं होतं. आणि त्यानंतर इथे आर्विक काही दिवसांनी मोठा झाल्यावरती त्याचे फोटोज आहेत. तर त्याचे मी संपूर्ण 12 महिन्यांचे फोटोज जे काढले होते ना, त्यातले काही सिलेक्टेड मी ते लावलेले आहेत. त्यानंतर बेडरूमला आहे ती म्हणजे छोटीशी बाल्कनी. तर इथे हा आमचा स्टँड आहे कपड्यांचा, तर इथे कपडे आरामात सुकतात. तर आता जाऊया बाल्कनीमध्ये आणि बाल्कनीतून मी तुम्हाला दाखवते काय बाहेरचा व्ह्यू दिसतो. तर अशी ही बाल्कनी आहे. तर ट्रायंगल शेपमध्ये घराला एकूण 2 बाल्कन्या आहेत, फार मोठी नाही आहे. तर इथून तुम्ही बघू शकता, मी सांगितलेलं या बाजूला संपूर्ण कॉर्निशचा व्ह्यू दिसतो. आणि समोरच आहे हे पार्क, जिथे आम्ही रेग्युलर जात असतो. इथे मुलांना खेळण्यासाठी सेक्शन आहे. पार्कला जाण्यासाठी हे इथून क्रॉसिंग आहे. असं गेलो आम्ही की लगेचच आम्हाला पार्क आहे. खाली इथे बस स्टॉप आहे आणि अगदी मिडलला, एरियाच्या मिडलला आमची बिल्डिंग आहे. त्यामुळे काय होतं माहिती आहे, आम्हाला सर्व खूप कन्व्हिनियंट आहे, खूप बरं पडतं. घरापासूनच घराच्या खालूनच बस स्टॉप आहे, जिथून बऱ्याचशा बसेस जातात. टॅक्सी स्टँड इथेच आहे, कॅब लगेचच इथे मिळते. समोरच पार्क आहे मुलांना खेळण्यासाठी. तिथे दिसत असेल डे टू डे, लुलू, अशा बऱ्याचशा ब्रांचेस आहेत सुपर मार्केटच्या. तितकंच आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा सर्व आहे. तर ही झाला बाल्कनीचा, बेडरूममधल्या बाल्कनीचा व्ह्यू. तर जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा बेडरूम दाखवते. तर बेडरूम हा असा आहे. हा राहिलं तर इथे आणखी एक वॉर्डरोब आहे. तर इथे सुद्धा मिरर आहे. त्याच्यामुळे घराला ऑलमोस्ट 5 मिरर आहेत, एकाच वेळी सगळे रेडी होऊ शकतात. तर वरती सुद्धा स्टोरेज आहे आणि इथे सुद्धा. तर इथे आर्विक आणि माझे कपडे राहतात. शिवाय खाली बरेचसे स्टोरेज ड्रॉवर्स आहेत, सो त्यामध्ये इतर बरंच सर्व सामान राहतं. तर असा हा बेडरूमचा व्ह्यू आहे. आणि आता बेडरूमपासून समोरच अगदी आहे ते म्हणजे किचन. तर किचन दाखवते. आपल्या बॉडीमध्ये जसं लेफ्ट साईडला हार्ट असतं ना, तसंच माझ्या घरामध्ये सुद्धा एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला आहे ते म्हणजे हार्ट ऑफ द होम म्हणजेच किचन. तर चला मग किचनची टूर देते. याआधी तर तुम्ही बऱ्याचदा पाहिलेलं आहे, पण थोडंसं इन डिटेल. ते ही आर्विकची छोटीशी खुर्ची आहे. इथे त्याचा टेबल आहे, तर स्टडी टेबल आहे त्याचा तो. आणि बाहेरून हे किचन हे असं दिसतं. तर लेफ्ट साईडला सगळ्यात पहिल्यांदा फ्रीज ठेवलेला आहे. वॉशिंग मशीनसाठी ऑलरेडी स्पेस असते. तर या घरात राहायला येण्याआधी दुबईलाच आम्ही सर्व इलेक्ट्रॉनिक्स घेतले होते. तर जी स्पेस आहे ना ती आम्ही मेजर करून गेलो होतो की आपले इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये फिट बसतायत की नाही. त्यानंतरच आम्ही फायनल डिसिजन केला या रूमचा. तर रूम दिसायला असं दिसतंय किचन, सॉरी. त्यावरती मी एक छोटंसं आर्टिफिशियल प्लांट ठेवलेलं आहे, सॅनिटायझर ठेवलेलं आहे. त्याच्या फ्रीजवरती मॅग्नेट सुद्धा लावलेले आहे. त्यांना मी फक्त एक दुबईचं लावलेलं आहे, साधं सिंपल छोटंसं. आणि हे हॉलंडचं आहे. आणि राईट साईडला जर तुम्ही बघाल तर आम्ही केरळाला फिरायला गेलो होतो, तिकडचं हे कथकली फेस आहे. छोटंसं क्लॉक लावलेलं आहे. आणि ऑफकोर्स आपण भारतीय आहोत म्हटल्यावरती आपल्या किचनमध्ये
कॅलेंडर तर असणारच. इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक्सटिंग्विशर प्रत्येक घरात दिसेल, त्यावरती ते कसं यूज करायचं इन एमर्जन्सी त्याचे सर्व इन्स्ट्रक्शन्स आहेत. सो ते वाचून ठेवायचे जेणेकरून एमर्जन्सीला तो यूज करता यायलाच पाहिजे. खाली मी इथे ट्रॉली ठेवली आहे कारण आता भारतात जायचं आहे म्हटलं सगळ्यांसाठी केलेली शॉपिंग यामध्ये मी तशीच ठेवलेली आहे पॅक करायला इझी पडावं म्हणून. त्यानंतर किचनचा प्लॅटफॉर्म हा असा दिसेल तुम्हाला. तर इथे लेफ्ट साईडला मी पाण्याचा जार ठेवते आणि ज्या सर्व पाणी पिण्याचे बॉटल्स असतात ना त्या सर्व इथे ठेवते. हे असे 2 सिंक आहेत. इथे मी हे असं लावून घेतलं आहे म्हणजे जे पण स्कॉच आणि लिक्विड ठेवण्यासाठी. आणि त्याच्यावरती तर इथे या स्टोरेजमध्ये ना मी सर्व जे पण आपले स्कॉच ब्राईट त्याच्यानंतर सगळं वॉशिंग मशीनचं डिटर्जंट वगैरे ते सर्व ठेवते लिक्विड. इथे हा असा एक स्टोरेज आहे तर दाखवते तुम्हाला मी. फार जास्त असं व्यवस्थित काय लावलेलं नाही आहे. तर इथे ना सर्व मी जे पण इथे ही ग्रिलर मशीन ठेवलेली आहे. इथे हे मोठा ट्रे ग्लासचे सर्व आयटम्स आहेत. मोठे मोठे बाउल ठेवलेले आहेत. हे सर्व बॉक्समध्ये छोटे बाउल आहेत. इथे ह्या दररोज लागणाऱ्या काचेच्या प्लेट्स काचेचे बाउल ठेवलेले आहेत. इथे हे छोटे बाउल सर्व एक्स्ट्राचे कप आहेत आणि बरीचशी काचेची भांडी ग्लास वगैरे आहेत आणि सर्व ट्रे. बरीचशी काचेची भांडी मी बॉक्समध्येच ठेवते धूळ लागते म्हणून. आणि वरती हे मोदकाची मशीन तुपाचा डब्बा लाडूचं सर्व सामान त्याच्यानंतर आणखी काही इसेन्शियल बॉटल्स आहेत. इथे सुद्धा सर्व नाश्त्याचे काही बॉक्स आहेत ते ठेवलेले आहेत. आणि इथे मी सर्व दररोज लागणारं असं पोहे बेसन वगैरे मी काही असं एकसारखे डब्बे वगैरे एवढं सर्व करत नाही बसत. इथे सुद्धा नाश्त्याचे खारी आणखी काही स्नॅक्सचे आयटम असतात ते सर्व मी इथे स्टोअर करून ठेवलेले आहे. तर ही अशी चिमणी आहे आणि त्याखाली गॅस आहे. तर गॅस विथ अवन आहे. खाली अवन आहे. तर इथे मी सर्व जे पण अवनच्या वस्तू आहेत ना त्या सर्व ठेवते. हे इथे पीठ मळण्यासाठी मशीन आहे. या बाजूला जर तुम्ही पाहाल तर सर्व ओट्सचा डब्बा कॉफीची बॉटल आणि सर्व आमचे दररोज लागणारे कप्स ठेवलेले आहेत. इथे ही चहा पावडर सॉल्ट आहे. इथे शुगरची बॉटल आहे आणि मध्ये चहाचा मसाला आहे. आर्विकचे काही सीतोफलादी चूर्ण वगैरे मी सर्व मध असं इथे ठेवते म्हणजे मला लगेचच त्याला बनवून देता येतं. इथे हा किचन टॉवेलचा रोल ठेवलेला आहे हातात जवळ. मायक्रोवेव्ह आहे त्यावरती इथे फ्रूट्स सर्व ठेवलेले आहे. छोटंसं मी आर्टिफिशियल प्लांट ठेवलेलं आहे. इथे आर्विकचे हेल्दी लड्डू ठेवले आहेत बनवून. इथे सुद्धा स्नॅक्सचा डबा आहे. मिक्सर जार खलबत्ता आणि इथे ना मी ह्यामध्ये सर्व असे रबर्स क्लिप्स जे पॅक करण्यासाठी लागतात ते ठेवलं आहे. आर्विकची बॉटल आहे. इथे दररोजचं माझं जे काही असतं म्हणजे मसाल्याचा डब्बा असतो आर्विकचं गरम पाणी असतं चपातीचा डब्बा ते तुम्हाला दिसेल. इथे सुद्धा आहे ना सर्व डस्टबिन ठेवलेलं आहे आणि त्याच्या रिलेटेड सर्व क्लिनिंगचं स्टफ मी आतमध्ये ठेवते. इथे हे सर्व स्पूनचं कंपार्टमेंट आहे. इथे हे मला जे काही छोटे मोठे बाउल्स लागतात ना ते सर्व ठेवलेले आहेत. इथे हे दररोजचे मसाले आणि काही गोष्टी लागतात ते सर्व ठेवलेले आहेत. आणि खाली आहे ना सर्व काही डब्बे ठेवते मी टिफिन्स वगैरे. इथे सुद्धा सर्व स्टोरेज आहे. दररोजची सर्व लागणारी भांडी इथे असतात आणि यामध्ये सर्व डब्बे आहेत. प्लॅटफॉर्मच्या खाली इथे सुद्धा शेल्फ दिसतील. तर हा जो खाऊचा डब्बा आहे दररोज लागणारा तो सुद्धा असं बाहेर हाताजवळच ठेवलेला आहे. त्यानंतर एक असं पॉट आहे आतमध्ये. आता सर्व स्टोरेज आहे ना फुल झालं त्यामुळे इथे ठेवलं आहे. इथे दररोज आपल्याला लागणारं छोटंसं लसूण आणि आल्याचं इथे टोपली ठेवलेली आहे बास्केट. आणि इथे अनियन आणि बटाटे नारळ. आणि इथे माझ्या ह्या 2 डायरीज आहेत जे सर्व मला लिहायचं असतं ते मी इथे लिहिते रेसिपीज करताना. इथे वेहिंग स्केल आहे. बापासाठी लागणारी वात पण मी इथेच ठेवलेली आहे. आणि इथे मी ना बापाचा देवारा केला. तर हा जो फोल्डिंग आहे ना अगदी छोटासा देवारा मी भारतातूनच ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता. सो तो ऑलरेडी माझ्याकडे देवारा होता. चाललं होतं की भिंतीला फिक्स करावं पण इथे मंदार म्हणाले की आपण ड्रिल नाही करायचं टाईल्स खराब होतात. सो मग म्हटलं की ही जी स्पेस आहे ना ही थोडीशी किचनपासून दूर आहे आणि आपण नॉर्मली देवारा हा किचनमध्येच ठेवतो त्यामुळे म्हटलं ही स्पेस आपण युटिलाइज करूया आणि इथे छान पूजा करता येते. आणि मुळात इथे पुढे स्पेस असल्यामुळे जेव्हा पण काही चांगला दिवस असतो त्यावेळी सर्व मांडायला खूप उपयोगी पडते ही स्पेस आणि ही स्पेस. तर इथे हा माझा नेहमी शूट करण्यासाठी लागणारा स्टँड आहे तर तो सुद्धा मी इथे हाताजवळच ठेवलेला आहे. ते किचन तुम्ही जर पाहाल तर हे असं दिसतं. तर आता किचनला सुद्धा सेम तशीच बाल्कनी आहे जशी बेडरूमला आहे. ट्रायंगल शेपमध्ये अगदी छोटी. तर आता चला जाऊया. तर बेडरूमच्या बाल्कनीमध्ये मी काहीच झाडं ठेवली नाही आहेत कारण झाडाला लगेच पाणी देण्यासाठी किचनमधून बरं पडतं त्यामुळे. आणि आधी बरीच झाडं लावली होती पण कालांतराने ती सर्व खराब होतात त्यामुळे ठरवलं जी आहे तीच टिकवायची आणि लावलं तर एखाद दुसरं जास्त. तर ही अशी बाल्कनी आहे. तर इथे ना एक फ्लावरचं प्लांट मी आणलं नवीन. ही तुळस आहे. तुळशीच्या मी बिया घातल्या होत्या म्हणजे तिला सपोर्ट द्यायला म्हणून मी असं ना काठी लावलेली आहे
तर तुळस अशी छान मोठी झालेली आहे. इथे सदाफुलीचं लावलेलं आहे. आता तिला सुद्धा सपोर्ट म्हणून मी आहे ना आता काठी लावणार आहे. इथे कोरफडचं झाड आहे. इथे मी झेंडूच्या बिया टाकल्या आहेत, त्या अजूनही आल्या नाही आहेत. हे सुद्धा एक फ्लावरचं आहे, पण ते सुद्धा ना उन्हामुळे सुकतं आहे. आणि इकडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला कसा दिसतो ते. तर इथे हे हॉस्पिटल आहे, इथे ही बँकेची बिल्डिंग आहे. तर खूप उंच आहे बिल्डिंग. आणि इथून हा कॉर्निसचा व्ह्यू आहे. हा सरळ रोड तिकडे जातो. हा मेन सिग्नल आहे आमच्या जवळचा. आणि तुम्हाला दाखवलंच इथून हा पार्क आहे. त्याच्यामुळे लेफ्ट साईडचा सर्व व्ह्यू हा किचनमधून दिसतो. इथून तुम्हाला आर्विकसुद्धा दिसत असेल बसलेला, पियानो घेऊन बसलाय. तर इथून हा असा हॉलचा व्ह्यू दिसतो. तसंच तिकडे बरोबर अपोजिट समोर बेडरूमची बाल्कनी आहे. हा असा बाहेरून संपूर्ण किचन दिसतो. तर सर्वात शेवटी दाखवते घरात एंट्री करतानाच राईट साईडला असलेला वॉशरूम. तर आमच्या या 1 BHK अपार्टमेंटला एक वॉशरूम आहे. तर वॉश बेसिनच्या बाजूला जे काही रेग्युलर आपल्याला स्टफ लागतं, टूथब्रश आणि इतर क्लिनिंगचं, ते सर्व ठेवलेलं आहे. आणि इथे राईट साईडला आतमध्ये आहे शॉवर रूम. तर असं हे संपूर्ण वॉशरूम आहे. आणि या घराचं रेंट किती आहे असं सुद्धा बरेच जण मला विचारतात. तर मी तुम्हाला स्पेसिफिक असं सांगणार नाही, पण एक आयफोनची जी कॉस्ट असते ना त्या तितकं आमचं या घराचं रेंट आहे. आणि प्रत्येक वर्षी 5% रेंट वाढत जातं जेवढी अमाऊंट आहे त्यावरती. तर रेंट खूप जास्त आहे इकडे. आणि हा असा लिव्हिंग रूम आहे. तर तुम्हाला सर्व रूमची पुन्हा एकदा एक झलक देते. आणि आर्विक इथे माईक आणि कीबोर्ड काढून बसलाय. माईक चेक बोल. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. इथून हा असा बेडरूम आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की घर आहे ना, मी खूप जास्त असं गजबज किंवा खूप जास्त डेकोरेशन नाही केलेलं आहे. खूप जास्त असं डेकोरेटिव्ह आयटम्स न ठेवता सुटसुटी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मला असं वाटतं सुटसुटीत घर जेवढं असेल ना तेवढं आपल्याला माइंडला पीसफुल वाटतं. आणि घरामध्ये एक चांगल्या घरामध्ये शांतता, सुटसुटीतपणा आणि पॉझिटिव्हनेस खूप इम्पॉर्टंट असतं. तिन्ही रूमला दिवसभर भरपूर लाईट असतो, त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी भरपूर असते घरामध्ये. ते एक महत्त्वाचं आहे. तर असा हा आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. कसं वाटलं माझं घर अबुधाबीचं ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि मी कसं मेंटेन करते, घर कसं ठेवते. होप मी ज्यांनी रिक्वेस्ट केली होती बऱ्याचदा की घराची टूर दे, किचन कसं आहे तुझं ते दाखव, तर फार जास्त असं वेगळं मी काहीच करत नाही. जे आहे तितकं व्यवस्थित ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो नेहमी. कारण की इथे आपण परमनंटली राहणार नसतो, काही वर्ष राहणार असतो. त्याच्यामुळे इथे किती सामान वाढवायचं हे आपल्या हातामध्ये असतं. कधी इमर्जन्सी जायला लागू शकतं किंवा काही गोष्टी असू शकतात. त्यामुळे इथे ना थोडंसं आटोपतं राहणं गरजेचं असतं नेहमी आपल्याला. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि त्यामध्ये दाखवलेलं माझं अबुधाबीचं घर नक्कीच आवडलं असेल तर कमेंटद्वारे मला ते नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.